हॅलो, नमस्कार. नमस्कार. तर माझा श्री सुद्धा तुम्हाला नमस्कार बोलतोय, कारण तो बसला इथे माझ्याजवळ. आणि चला तर मग माझ्या प्रेग्नेन्सीची जर्नी तुमच्याशी शेअर करते. शेअर म्हणजे सांगण्यासारखं तर काही नाही आहे. ट्रीटमेंटला आम्ही जसं जायचो ना, तसं तुम्ही पाहू शकताय माझे पाय वगैरे किती सुजलेले आहेत. आणि त्यानंतर काय मग आम्ही ज्या वेळी सोनोग्राफीला वगैरे जायचो ना, त्यावेळेस बाहेर जेवायचो. मग तेच मी फोटोज शेअर केलेत. आणि त्यानंतर हे आमच्या वेलकमचे फोटोज आहेत. वेलकम केलं होतं आमचं खूप छान. केक बनवला होता माझ्या जावेने. आणि हे तिचे पप्पा दिदूचे. हा माझा श्री, क्यूट गोड असा. आणि हा फोटो आहे दीदीचा आणि हा बाळाचा बाबू आणि मी आहे. हे 1 महिना कंप्लीट झाल्यानंतर आहे पिलांना. हे मी हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि शेवटचा एक फोटो तरी काढून घेऊयात पोटात असताना पिलांबरोबर, म्हणून हा काढला होता फोटो. त्यानंतर प्रत्येक महिन्याचं फोटोशूट केलं आहे मी. 1 मंथ कंप्लीट, 2 मंथ कंप्लीट, 3 मंथ कंप्लीट असं. आणि मी अशी सांभाळायची एकटी माझ्या पिलांना. दिदू तिचे पप्पा आल्यानंतर अशी झोपायचे त्यांच्यासोबत. असे खूप सारे मेमरीज आम्ही ठेवलेले आहेत आमच्याकडे. हे अशी एकमेकांचा हात पकडून झोपायची पिली माझी. दिदू तर काय, ती जशी जलमली होती, जसं आम्ही घरी आलो होतो का नाही, तशी ती अशीच झोपायची तिच्या पप्पासोबत. आणि खूप छान अशा मेमरीज आहेत माझ्या पिलांसोबतच्या. माझ्याकडं एक पेन ड्राईव्ह आहे, तो आता फुल्ल भरलेला आहे त्यांच्या फोटोजनी, व्हिडिओजनी. म्हणजे अशा मला मेमरीज ठेवायच्या आहेत माझ्या पिलांच्या खूप साऱ्या. त्यामुळे मी खूप सारे फोटोज असे ठेवलेले आहेत. त्यातलेच काही तुमच्यासोबतही शेअर करत आहे. आणि खरंच खूप छान जर्नी होती माझी पिलांसोबतची. त्रासही तेवढाच झाला आहे. मुलांना सांभाळणं हे काही सोपं काम नाही आहे. कोणी किती जरी काहीही म्हणत असेल की आपली मुलं सांभाळणं आईला जड आहे का, पण तसं नसतं. ते रात्र जागणं, त्यांची आजारपणं काढणं किंवा अजून काही असेल, सगळ्या काही गोष्टी अवघडच असतात. ते करावंच लागतं एका आईला. कोणी असो नसो, आपल्याला ते करावंच लागतं. तर सांभाळले आम्ही दोघांनी मिळून आमच्या दोन्ही पिल्ली. नाही, आम्ही जास्त कोणाची हेल्प घेतलीच नाही. ज्यांनी केली त्यांची मी खरंच मनापासून आभारी आहेच. पण तरीही आम्ही दोघांनी खूपच जास्त सहन केलं. आणि एवढी गोड मुलं झालेली आहेत की इतकं काही नाही वाटत आता त्या गोष्टींचं. पण त्यावेळी झाला त्रास, पण आता नाही काय वाटत जास्त. कारण आता त्यांना कळतं सगळं. ते स्वतः खातात पितात. शिसू आली की सांगतात. त्यामुळं इतकं त्रासदायक नाही वाटत आता. आता सगळं कसं सोपं होऊन चाललंय. बघता माझी पिल्ली एवढी मोठी झाली मलाच नाही वाटत. आणि गणपतीपुळ्याचे गणपती मला पावले. मी दरवर्षी घेऊन जातेच माझ्या पिलांना तिकडे. आता झालं एक मधलं वर्ष मी नाही घेऊन गेले. जाणार आहे आता यावर्षी. त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल. तर कसे वाटले माझे पिलांचे फोटोज मला नक्की सांगा. आणि हे आम्ही गणपतीपुळ्याला गेलो होतो ना, माझी पिल्ले 7 महिन्यांची होते. त्यावेळेस मी घेऊन गेले होते त्यांना फिरायला म्हणजे दर्शनाला. माझा होता तसा नवस की पिल्ले 1 वर्षाची व्हायच्या आत मी नवस फेडायला येईन. त्यामुळे मी नवस फेडायला गेले होते तिथं. आणि हे फोटोज आहेत बोरणांचे पिलांच्या. बोरणांमध्ये पाहू शकताय तुम्ही त्यांची तब्येत कशी होती. त्यानंतरच त्यांची तब्येत खराब व्हायला सुरुवात झाली. म्हणजे वजन वगैरे कमी व्हायला सुरुवात झालं. तर अशी होती आमची जर्नी. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. असाच सपोर्ट करा. बाय बाय.